नाशिकमधील सातपूर रोड परिसरात दूषित पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला। नागरिकांना दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा देखील सामना करावा लागतो। याबाबत पालिका प्रशासनाला वेळोवेळी विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याचं नागरिक म्हणाले। 2 दिवसापासून आमच्या इथं खूप घाण गढूळ पाणी, चॉकलेटी, अक्षरशः तेलकट आणि त्याच्यात घाण वास। आम्ही आमच्या नगरसेवकाला सारखे फोन करत होतो। तो म्हणे तिथूनच प्रॉब्लेम आहे, तिथूनच तुरटी फिरवली नाही, काही नाही। पण ह्या लोकांच्या हलगर्जीपणामुळे हे आमच्यावर सगळं, आमचे लेकरं इतके आजारी, उलट्या जुलाबांनी आम्हाला दवाखान्यांमध्ये हजार रुपये खर्च। यांना काम करायचे नाही तर यांनी नोकऱ्या सोडून द्याव्या। मला इतका त्रास झाला, मला उलट्या जुलाब पोटांचा इतका त्रास झाला माहितीये का। डॉक्टर म्हटले पाण्यामुळे हा प्रॉब्लेम तुला झालाय। मला पाणी उकळून त्यांनी प्यायला लावलं अक्षरशः। त्याच्यामुळे मला घरात सलाईन लावली गेली होती। दवाखान्यात मला खरं ऍडमिट करायला लावलं होतं डॉक्टरांनी। सगळे सोसायटीचे मेंबर इथे कंप्लेंट करतायत। 3 दिवसापासून असं चालू आहे आणि अजून कमिटमेंट देत आहेत की आम्ही करतोय आणि 1 महिन्यापासून जर गढूळ पाणी होतं तर ते पाणी खाली कसं काय केलं डेप्युटी इंजिनियरने? जर इथं बसून राहतात हे लोक, डेप्युटी इंजिनियरचं काम नाही का? डेप्युटी इंजिनियरचं काम आहे सगळ्या गोष्टींचं सगळं बघायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।